नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. असे बरेच ग्रह आहेत की जे सूर्याभोवती फिरतात आणि त्या ग्रहांभोवती देखील फिरणारे अजून उपग्रह देखील आहेत. मात्र या प्रत्येक ग्रहांची, या ताऱ्यांची फिरण्याची जी गती आहे ती प्रत्येकाची गती ही काहीशी वेगळी आहे. बघा, आपण विभूती पादामधल्या सूर्य नंबर 26 मध्ये सूर्यावरती जर संयम साधला तर ग्रह ताऱ्यांची माहिती भेटते, हे आपल्याला कळलं. चंद्रावरती जर संयम साधला तर आपल्याला या ताऱ्यांची, या ग्रहांची गुंतागुंत नक्की कशी आहे हे आपण बघितलं. आता आपल्याला सूत्र नंबर 28 बघायचंय. त्याच्यामध्ये या ग्रह ताऱ्यांना काही गती असते का, ते कोणत्या गतीने प्रदक्षिणा करत असतात, या सर्वांची माहिती घ्यायची. आपण आता 28व्या विभूती पादातल्या सूत्राकडे वळूया. ध्रुवे तत् गती ज्ञान. ध्रुवे म्हणजेच काय, तर ध्रुवतारा. ध्रुवतारा हा असा एक तारा आहे की जो कधीच प्रदक्षिणा किंवा कधीच आपल्या जागेवर हलत. उत्तरेला स्थित असलेला हा ध्रुवतारा एका ठिकाणी स्तब्ध असतो, म्हणूनच इंग्लिशमध्ये त्याला पोल स्टार असं देखील म्हणलेलं आहे. बघा, ध्रुवे म्हणजेच या ध्रुव ताऱ्याला जर संयम साधला तर हा जो योगी पुरुष आहे त्याला तत् गती ज्ञानम, त्याला इतर जे तारे आहेत, इतर जे ग्रह आहेत त्यांची नक्की गती काय आहे त्याचं ज्ञान प्राप्त होणार. बघा, जेव्हा आधीपासूनच खलाशी असतील किंवा प्रवासी असतील त्यांना उत्तर दिशा नक्की कोणती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ते आकाशातल्या ध्रुव ताऱ्याकडे बघतात. त्याच्याकडे बघूनच दिशा ठरवतात किंवा आत्ता वेळ काय झाली याचं ज्ञान देखील त्यांना प्राप्त होते. आपण एकंदरीतच धावणाऱ्या किंवा फिरणाऱ्या जे तारे असतील किंवा ग्रह असतील त्यांचा जो वेग आहे ही संपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी जो योगी साधक असेल त्याला ध्रुव ताऱ्यावरती संयम बाळगायला हवा. ध्रुव ताऱ्यावरती संयम ठेवल्याने त्याला या सर्व ग्रह ताऱ्यांचा जो काही वेग आहे, जी गती आहे त्याचं ज्ञान प्राप्त होतं. ते समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. आपण कधीतरी मेळ्यामध्ये गेल्यावरती आपल्याला जायंट व्हील दिसते. या जायंट व्हीलमध्ये आपण आनंद घेण्यासाठी बसतो आणि गोल गोल फिरत असतो. जेव्हा हा जायंट व्हील गोल गोल फिरतो त्याच्यामध्ये जे पाळणे असतात ते देखील गोल गोल फिरत असतात. आपण या पाळण्यामध्ये बसतो, मात्र एका पाळण्यामध्ये बसून आपण दुसऱ्या पाळण्याची गती मोजू शकत नाही. ती गती मोजण्यासाठी आपल्याला उतरावे लागेल आणि जायंट व्हीलच्या मध्यस्थानी जो अक्ष आहे त्याच्याकडे जर आपण बघितलं तर ती गती आपल्याला कळणार आहे. आपला जो ध्रुव तारा आहे तो देखील या जायंट व्हीलच्या अक्षासारखा. बघा, महर्षी पतंजलींनी विभूती पादातल्या सूत्र नंबर 26, 27 आणि 28 यांच्याद्वारे आपल्याला ब्रह्मांडाची एक फेरी मारून आणलेली. आपण जर सूर्यावरती संयम साधला म्हणजेच धारणा, ध्यान आणि समाधी यांचं एकत्रीकरण करून संयम साधला तर आपल्याला जे आकाशात ग्रह तारे आहेत ते कसे आहेत यांची माहिती कळते. चंद्रावरती संयम साधला तर त्याच ग्रह ताऱ्यांची आपल्याला गुंतागुंत समजते आणि जर ध्रुव ताऱ्यांवरती संयम साधला तर आपल्याला या सर्व ग्रह ताऱ्यांची गती समजते. आपण आज खगोलशास्त्र आणि योगशास्त्र यांची जोडणी केली. अजून अशी जोडणी या विभूतीशास्त्रामध्ये प्रचंड प्रमाणात शिल्लक आहे. ही जोडणी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.